प्रश्न पहिला, हिरवे वाटाणे खाल्ल्यास कोणता रोग पूर्ण बरा होतो? ऑप्शन नंबर 1 ताप, ऑप्शन नंबर 2 मूतखडा, ऑप्शन नंबर 3 हृदयाचे रोग, ऑप्शन नंबर 4 मूळव्याध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हृदयाचे रोग. तर हिरवे वाटाणे खाल्ल्यास हृदयाचा रोग पूर्ण बरा होतो. प्रश्न दुसरा, ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ऑप्शन नंबर 1 नॉर्वे, ऑप्शन नंबर 2 इजिप्त, ऑप्शन नंबर 3 काझाकिस्तान, ऑप्शन नंबर 4 ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॉर्वे. ससा नॉर्वे देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न तिसरा, काळा झेंडा कशाचं प्रतीक आहे? ऑप्शन नंबर 1 शांती, ऑप्शन नंबर 2 विरोध, ऑप्शन नंबर 3 दुःख, ऑप्शन नंबर 4 खतरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विरोध. तर काळा झेंडा विरोध याचं प्रतीक आहे. प्रश्न चौथा, कोणती मिठाई खाल्ल्याने बुद्धी वाढते? ऑप्शन नंबर 1 बर्फी, ऑप्शन नंबर 2 जिलेबी, ऑप्शन नंबर 3 रसगुल्ला, ऑप्शन नंबर 4 पेढा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रसगुल्ला. तर रसगुल्ला मिठाई खाल्ल्याने बुद्धी वाढते. प्रश्न पाचवा, भारताचे राष्ट्रीय झाड कोणते? ऑप्शन नंबर 1 पिंपळ, ऑप्शन नंबर 2 वड, ऑप्शन नंबर 3 आंबा, ऑप्शन नंबर 4 पपई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वड. तर भारताचे राष्ट्रीय झाड वड हे आहे. प्रश्न सहावा, जास्त जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन नंबर 1 मलेरिया, ऑप्शन नंबर 2 कर्करोग, ऑप्शन नंबर 3 चेचक, ऑप्शन नंबर 4 कब्ज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कब्ज. तर जास्त जिलेबी खाल्ल्याने कब्ज आजार होतो. प्रश्न सातवा, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? ऑप्शन नंबर 1 आसाम, ऑप्शन नंबर 2 गुजरात, ऑप्शन नंबर 3 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश या राज्यात झाला. प्रश्न आठवा, भारतामध्ये सर्वात जास्त एअरपोर्ट कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 केरळ, ऑप्शन नंबर 3 गुजरात, ऑप्शन नंबर 4 आसाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. तर भारतामध्ये सर्वात जास्त एअरपोर्ट केरळ राज्यामध्ये आहेत. प्रश्न नववा, कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हटले जाते? ऑप्शन नंबर 1 शनी, ऑप्शन नंबर 2 शुक्र, ऑप्शन नंबर 3 मंगळ, ऑप्शन नंबर 4 पृथ्वी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वी. तर पृथ्वी ग्रहाला निळा ग्रह म्हटले जाते. प्रश्न 10वा, अशी कोणती गोष्ट आहे जी कोणी चोरू शकत नाही? ऑप्शन नंबर 1 पुस्तक, ऑप्शन नंबर 2 ज्ञान, ऑप्शन नंबर 3 सोनं, ऑप्शन नंबर 4 अन्न. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञान. तर ज्ञान अशी गोष्ट आहे जी कोणी चोरू शकत नाही. तर धन्यवाद. कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.